नाही आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाही काय काय अवस्था करून घेतलीस का स्वतःची आई तुझ्या पोटात बाळ वाढत होतं ना काय झालं त्याचं तुझ्या बापाने मला परत गर्भपात करायला लावला कारण की आताही माझ्या उदरात मुलीचाच गर्भ वाढतो असं म्हणून अगं पण बाबाने कसं कळलं की तुझ्या गर्भात मुलगीच आहे म्हणून त्या भैरवनाथाच्या सांगण्यावरनं अगं पूर्णपणे तुझा बाप त्या भैरवनाथाच्या जाळ्यात अडकून नराधम पडलाय तुझा बाप तू का स्वतःला मारायला निघाली तू अगं माझ्या जन्मानंतर तुझा हा तिसरा गर्भपात झालाय मुलाला जन्म घालणे किंवा गर्भपात करणे म्हणजे तुझ्या जीवाला धोका होऊ शकते आणि तुला कळत कसं नाही माझी भीती नाहीये ग तुझ्यासाठी आणि तुला जगवण्यासाठी मला किती यातना सहन करावा लागले ना तरी मी करेन बाळा तुला जगवण्यासाठी आई हा सारा आठवते का बाबाला मुलगा म्हणूनच ना पण आई मुलाकडून बाबांच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या अपेक्षा मी पूर्ण करेन मी बाबांचं खूप मोठं नाव करून दाखवेन फक्त एकदा माझी मुलगी म्हणून बाबांना आवाज द्यायला सांगितलं आई फक्त एकदा माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला सांगितलं काय जन्मापासून मला पाळणे पाहायचे होते म्हणून समजले माझ्या बाबाच्या प्रेमासाठी मी खूप आतुर झाली आहे मी खूप आतुर झाली आहे तुला जन्म देऊन या जगामध्ये आणलं पण कुठल्या जन्माची शिक्षा देते ना मला तीच कळत यायची होती कोण बोलतोय की मुलगी आई वडिलांचा आधार होत नाही म्हणून तरी पण हा समाज त्या निर्दयी मुलाचीच अपेक्षा करतो कशासाठी त्या मुलाची अपेक्षा करायची त्याच मुलांना आपल्या आई वडिलांना लाथा मुक्याने मारताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तोच मुलगा या समाजातील लोकांना आपल्या आई वडिलांना हे माझे नोकर आहेत असं सांगताना मी माझ्या कानाने ऐकलाय तरी पण हा समाज त्या निर्दयी मुलाचीच अपेक्षा करतो का मुलगा हवाय त्यांना का मुलगा हवाय का तू मुलाला जन्म देणार मला वचन देणार तू मुलाला जन्म देणार माझी इच्छा नाही ग आणि आता माझ्या ताकदही उरलेली नाहीये पण मी जर का तुझ्या बाबांना फक्त आणि फक्त मुलगा हवा आणि तुझ्या बाबांना जर का मी विरोध केला तर ते तुला जीवाने शिकार करतील बाळा आणि मी सगळं सहन करेन तुला झालेला त्रास मी नाही सहन करू शकणार नव्हती मी नाही सहन करू पण तू बाबाला विरोध कर तुला माझी शपथ नाही मला किती त्रास झाला काही झालं ना पण मी तुझ्यासाठी सगळं सहन करेन बाळा तुला काही बाजूला करा सांगा आपल्या बापाचा रस्ता समजतं का माझ्या घरासमोर गाड्या उभ्या त्याला बाजूला